निर्देशाचे पालन बंद मागे मूक मोर्चा काढून गंगाखेड महाविकास आघाडीने बदलापूर घटनेचा केला निषेध। मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा, आरोपीस तात्काळ अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी व भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कडक उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी यावेळी गंगाखेड विकास आघाडीने केलेली आहे। सविस्तर वर्ष गंगाखेडच्या भगवती चौकात सकाळी 11 वाजून मूक मोर्चा काढण्यात आला। काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते। काळ्या फिती लावून बदलापूर घटनेचा निषेध नोंदवण्यात आला असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बसून मूक आंदोलन करण्यात आले। त्यानंतर महिला पदाधिकाऱ्यांनी हस्ते तहसीलदारांना निवेदनाची प्रतही सादर करण्यात आली। काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गोविंद यादव, जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष उद्धव सातपुते, ज्येष्ठ नेते बाळासाहेब निरस, सुशांत चौधरी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू मुरकुटे, ॲडव्होकेट मनोज भाई काकाणी, शिक्षक सेनेचे प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब राखे, महिला आघाडी संघटक सखुभाई लटपटे, राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष सीमाताई घनवटे, मंगल घोडके, सुरेखा उद्दावंत यांच्यासह भाकपचे अधिकारी पवार, सरपंच नारायण घनवटे, सिद्धोदन भालेराव, नितीन चौधरी, मुस्तफा मामा, राजू सावंत, प्रमोद मस्के, गोपीनाथ भोसले साहेब, अमनुल्ला खान काका, चंद्रकांत साळवे, रितेश गोरे, जितेश गोरे, बालासाहेब पारवे, गंगाधर पवार, राणी सावरगाव, काँग्रेस अध्यक्ष शेख मोईन, विनायक राठोड, नागेश डमरे, गौतम भाऊ रोहिणीकर, भाऊसाहेब मुंडे, धनंजय सोनटक्के, जगन्नाथ मुंडे, वामन ढोबळे, महारुद्र सावंत, सुभाष शिंदे, शेख फरजू, आदित्य देशपांडे, संजय आवाडे, नरहरी भोसले, तुकाराम चव्हाण, संतोष टोले, सखाराम इरीकर,